आता तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये गेलात तर तुमच्याकडे कुठला तरी एक्सलन्स असायला पाहिजे, तुमच्याकडे कुठलं तरी स्किल असायला पाहिजे. तुमच्याकडे जर स्किल असेल तर लोक तुम्हाला शोधत येतात. आपण एका बाजूला म्हणतो की नोकऱ्या नाहीत, पण दुसऱ्या बाजूला चांगले स्किल असणारे लोक नाहीत. हा पण त्याच्यातला एक विषय आहे. तुम्हाला यश मिळवायचं असेल तर 2-3 गोष्टी करायला लागतात. कष्ट, कष्ट आणि कष्ट. म्हणजे तुम्ही कष्ट केलं की 100% तुम्ही पुढे जाणार. ज्यावेळी तुम्ही आवडीची गोष्ट करायला जाता त्यावेळी ती काम राहत नाही, तर ती पॅशन बनते, ती एन्जॉयमेंट होते, त्यातनं तुम्हाला आनंद मिळायला लागतो. आणि आनंद जर तुम्हाला त्यातनं मिळाला तर नक्की यश मिळते. फील्ड कुठलंही असेल तिथं कष्ट हे असतं. ज्या माणसाला मान आहे, ज्या माणसाला एखाद्या प्रोफेशनमधनं कुठल्याही जॉबमधनं पैसा मिळतो, त्या माणसाला कष्ट आहेत किंवा त्या माणसाला या सगळ्या गोष्टी समोर ताकदीने सोडवाव्या लागतात. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 10वी झाली की प्रत्येक पालकाच्या मनामध्ये एक पहिला प्रश्न पडतो की 10वी नंतर आपल्या पाल्यानं काय करायचं, करिअर कसं निवडायचं, कुठल्या स्ट्रीमला आपल्या पाल्यानं गेलं तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्याला चांगल्या पद्धतीनं तिथं संधी उपलब्ध राहतील. तर या संदर्भात आज आपल्यासोबत बोलण्यासाठी DY पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार, के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सर पहिला प्रश्न आहे की काय सांगाल की करिअर निवडताना कशा पद्धतीने निवडायला पाहिजे 10वी झाल्यानंतर? सध्या बघितलं तर 10वीची परीक्षा झाल्या, रिझल्ट लागला तर करिअर हा एक बजवर्ड आहे. म्हणजे त्या पालकांच्यामध्ये असेल किंवा विद्यार्थ्यांच्यामध्ये असेल. बऱ्याचदा असतं की जे पालक भेटायला येतात, विद्यार्थी भेटायला येतात, तेव्हा त्यांचा सुरुवातीचा प्रश्न असतो की कशाला स्कोप आहे. तर हे आपण डिफाईन करू शकत नाही. म्हणजे टेक्नॉलॉजी एवढ्या स्पीडनं सगळी बदलायला लागलेली आहे. त्यामुळं आज कशाला स्कोप आहे, एक 3 वर्षानं काय असेल, 5 वर्षानं काय असेल, 10 वर्षानं आपण नक्की ह्याबद्दल काही सांगू शकत नाही. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर वयाच्या काही टप्प्यावर गेल्यानंतर लोक परत आपला प्रोफेशन बदलतात. अशी पण सिच्युएशन या ग्लोबलायझेशनमुळे आलेली आहे. तर मूळ मुद्दा ह्यातला असा असतं की लोकांना आता मला करिअर करायचं आहे, तर मी विचारतो बऱ्याच जण करिअर करायचं म्हणजे काय करायचं. तर लोकांचं म्हणणं असतं मुलांचं की मला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे, काही पैसे मिळवायचे आहे, आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी मिळाव्या. मी त्यांना विचारतो की हे सगळं करत असताना तुम्ही ते कसं निवडणार. तर काही फारसं काही सांगता येत नाही. बरेचसे त्याच्यामध्ये ज्या पूर्वीच्या गोष्टी असतात त्या घेऊन लोक फॉलो करतात. तर माझा त्यामध्ये एक नेहमी त्यांना सल्ला असतो की 2-3 गोष्टी, म्हणजे तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जर गेला तर 2-3 गोष्टी ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या ठरतात. पहिली गोष्ट त्याच्यामधली आहे की तुम्हाला आवड कशाची आहे. दुसरी तुमची कॅपॅसिटी किंवा तुमची क्षमता कशा पद्धतीची नेमकी आहे. कष्ट करण्याची तयारी तुमची कुठल्या लेवलपर्यंत स्वतःची म्हणून आहे. आणि तुमचा अभ्यासाचा पॅटर्न कसा आहे. तर ह्या 4 गोष्टींच्याबद्दल परत जर विस्तारानं सांगायचं म्हटलं तर असं आहे की प्रत्येकाला एका पर्टिक्युलर गोष्टीची आवड असते. म्हणजे काही जणांना की किचनमध्ये जायला आवडतं, कुकिंग करायला आवडतं, काही जणांना स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असतो, काही जणांना बराच वेळ वाचत बसावं वाटतं, काही जणांना लोकांशी संवाद साधलेलं आवडत असतं, काही लोकांना एखादी गोष्ट घ्यावी आणि त्याच्यामध्ये डिटेल जाऊन त्याचा अभ्यास करावा असतो, काही जणांना एखादा इलेक्ट्रॉनिक पार्ट घ्यावा, त्या पार्टमध्ये डिटेलिंग करत जावं, ते स्वतःच दुरुस्त करावं. अशा खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि मग ही नेमकी आवड काय आहे हे दुसरं कोण तुम्हाला सांगू शकत नाही. ते स्वतःच जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्कॅन करत नाही किंवा स्वतःकडे बघत नाही, स्वतःसाठी वेळ देत नाही आणि स्वतःशी बोलत नाही किंवा चिंतन मनन ह्या ज्या काही गोष्टी म्हणतात, मेडिटेशन केलं तर ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक ते कळायला चालू होतं की मला नेमकं काय आवडतं. किंवा बऱ्याचदा लहानपणापासून पालकांनी बघितलेलं असतं आपल्या मुलांना, त्यामुळे पालक पण थोडीशी त्याच्याबद्दली आयडिया ही देऊ शकतात. पुढच्या गोष्टीच्याबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर आपली क्षमता नेमकी काय आहे हे दुसरं कोण सांगू शकत नाही. आता समजा मी घरी अभ्यास करत बसलो असलो तर मला 1 तासानंतर परत उठावंसं वाटतं का, मी 2 तास बसू शकतो का, 4 तास बसू शकतो का, 8 तास बसू शकतो का, हे माझं मला माहीत असतं. किंवा लय पुढे गेलं तर पालकांना माहीत असतं. तर तुमची नेमकी आपली कॅपॅसिटी काय आहे, मला चांगलं इंग्लिश येतं का, तर माझं रायटिंगचं स्पीड त्याच्यामध्ये काय असेल, ही प्रत्येकाची क्षमता ही प्रत्येकाला माहीत असते. म्हणजे समजा मला क्रिकेट कॉन्फिडन्स असतो, मी समजा क्रिकेट खेळणार असतो तर मी चांगली बॅटिंग करू शकतो का, बॉलिंग करू शकतो का, फिल्डिंग करू शकतो, काय करू शकतो हे त्या व्यक्तीला माहीत असतं. त्यामुळे परत तो विषय आहे की तुम्ही स्वतःला अभ्यास करा, तुमच्या क्षमता काय आहेत हे बघा, त्याच्या पुढं जाऊन कष्ट करण्याची तयारी तुमची कुठल्या लेवलपर्यंत आहे. म्हणजे मला असं एकेकाचा पॅटर्न असा असतो, मला फार काय त्रास करून घ्यायचं नाही, मला एवढा असलं की मला एवढा माझं मी समाधानी आहे. मग ही जर तुमची असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही त्या गोष्टींमध्ये जावं. आणि शेवटचं असतं की प्रत्येकाला आपला स्वतःचा अभ्यासाचा पॅटर्न माहीत असतो.
काही जणांना रात्री अभ्यास करायला आवडतं, काही जणांना दिवसा अभ्यास करायला आवडतं, काही जणांना स्वतःच्या नोट्स काढायला आवडतात, काही जणांना दुसऱ्याच्या नोट्स वाचायला आवडतात, काही जणांना पाठांतर करायला आवडतं. हे वेगवेगळे असे ह्याच्या सगळे ह्या प्रकार ह्याच्यामध्ये आहेत. मग तुम्ही ज्यावेळी एखादी टेस्ट करायला गेला, ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे करायला गेला, तर ह्याच सगळ्या गोष्टी तुमचा अभ्यास करून तुम्ही नेमका तुमचा पॅटर्न काय आहे या सगळ्या गोष्टी सांगल्या जातात. आणि म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे तुम्हाला आवडतं, ज्यात तुमची क्षमता आहे या गोष्टीकडे जा. आणि ह्याचं कारण असं आहे की ज्यावेळी तुम्ही आवडीची गोष्ट करायला जाता त्यावेळी ती काम राहत नाही, तर ती पॅशन बनते, ती एन्जॉयमेंट होते, त्यातनं तुम्हाला आनंद मिळायला लागतो. आणि आनंद जर तुम्हाला त्यातनं मिळाला तर नक्की यश मिळतं आणि आपण आनंदात खूप चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स देऊ शकतो. बरोबर. निश्चितपणे जर का बघायला गेलं तर 10वीचा हा मुलगा आहे, तो त्याचं वय साधारणतः बघायला गेलं तर 16-1 वर्षाचा वय, 16-17 वर्षाचं. मग ह्यामध्ये सर बघायला गेलं तर पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. ती भूमिका कशा पद्धतीनं असायला पाहिजे पालकांनी जर का बघितली तर? आता पालकांच्या भूमिकेबद्दल बघायचं झालं तर मी खूपदा लोकांना भेटत असतो. काय असतं की पालक आपल्या मुलाच्या बाबतीत पॉझिटिव्ह असतात. मुलींच्या बाबतीत असेल, मुलांच्या बाबतीत एक काळजी वाटत असते, केअरिंग ॲटिट्यूड असतो, किंवा त्यांनी आयुष्यात चांगलं व्हावं अशी प्रामाणिक त्यांची त्यामागची भूमिका असते. त्यामुळं ते जे बघत असतात मार्केटमध्ये, त्यांचे आयुष्यात ज्या गोष्टी त्यांनी सगळ्या बघितल्या असतात तर त्याच्याप्रमाणे ते आपल्या मुलांना सांगत असतात किंवा त्या पद्धतीनं ती मुलं व्हावीत अशी त्यांची त्या पद्धतीची इच्छा असते. मी समजा एखाद्या फील्डमध्ये असलो तर मला तिथले प्रॉब्लेम्स काय आहेत, तिथले त्रास काय आहेत हे मला समोर मी बघत असतो. आणि त्याप्रमाणे मला वाटतं की नको मी ज्या फील्डमध्ये आहे त्या फील्डमध्ये माझ्या मुलांनी येऊ नये, किंवा मी जर त्यात खूप चांगल्या पद्धतीनं माझी डेव्हलपमेंट झाली असेल तर मला वाटतं की नाही माझ्या मुलांनी पण त्या फील्डमध्ये व्हावं. असा एक त्याच्यामधला पॅटर्न असतो. दुसरा पॅटर्न आहे की असा असतो जो बघायला मिळतो की बऱ्याचदा पालकांची स्वतःची काही स्वप्न अपूर्ण राहिली असतात, त्यांना काहीतरी व्हायचं असतं. मग ती परिस्थिती असेल, फायनान्शियल त्यावेळीच्या काही कंडिशन्स असतील, किंवा त्यावेळी अजून काहीतरी वेगळ्या गोष्टी घडल्या असतील, त्यामुळे त्यांना त्या गोष्टी पूर्ण करता आल्या नसतात. मग पालक काय करतात की आपली जी स्वप्न आहे ती त्या आपल्या मुलांच्या थ्रू पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न करतात. एक प्रकारे लादण्याचाच प्रयत्न करतात. हां, म्हणजे ती आता त्याला आपण 100% लादू पण म्हणू शकत नाही, कारण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हा केअरिंग ॲटिट्यूड असतो. आणि हे कम्फर्ट झोनमध्ये मुलांना ठेवायचा सुद्धा पालकांचा प्रयत्न असतो, आपल्याबरोबर राहावी किंवा त्यांचं आयुष्य चांगलं घडावं अशी एक साधारण त्याच्यामध्ये गोष्ट असते. म्हणजे 3 Idiotमध्ये तुम्ही ते आर माधवनचं बघितले, त्याला व्हायचं असते फोटोग्राफर आणि आईवडील सांगतात की तू इंजिनियर हो. तर अशा काही गोष्टी असतात. पण हे मुलांना दुर्दैवाने एक गोष्ट काय आहे की 16 वर्षाचं वय असं आहे की तिथं हे काही कळू शकत नाही मुलांना की नेमकं चांगलं काय आहे. याचं कारण असं असतं की पहिलीपासून कधी अगदी सिनियर के जी, ज्युनियर केपासून 10वीपर्यंत एक पॅटर्न ठरला असतो. शाळेत जायचा, अभ्यास करायचा, फार फार तर ट्युशन लावायचं, अभ्यास करायचा, परीक्षा द्यायचं, संपलं. 10वीच्या वरवर आल्यानंतर आता कधी असं होतं की अफाट समुद्र समोर आहे आणि आता जायचं कुठल्या बाजूला, असं एक ते कन्फ्युजन असतं. त्यामुळं पालकांच्या बाबतीमध्ये मी जर सांगेन तर निश्चितपणे तुम्हाला काळजी वाटते, चांगलं काय आहे मुलांचं हे तुम्ही बघत असता. पण त्याच्या पुढं जाऊन जर तुम्हाला दिसत असेल की नाही ह्या माझ्या मुलाचं ह्याच्यामध्ये जास्त आवड आहे किंवा तो ते कॅपॅसिटीनं करू शकतो, तर पालकांनी त्या गोष्टीला सपोर्ट हा द्यावा लागेल. मगाशी मी जसं सांगितलं की त्या आवडीच्या फील्डमध्ये तो जर तुमचा मुलगा गेला, समजा गायनाची आवड दिसते, तो चांगला आवाजात जर गाणी म्हणू शकतो, तर तुम्ही त्याला त्याच्याबद्दल जर सपोर्ट केला तर तो चांगला गायक होऊ शकतो आणि त्याच्यातनं त्याचं अर्निंग होऊ शकतं आणि त्यालासुद्धा आनंद वाटू शकतो. त्यामुळे या गोष्टीचा, आणि शेवटी दुसरी गोष्ट आहे की तुम्ही मुलांना एक्सपोजर देणं आवश्यक आहे. तुमच्या ओळखीचे बरेच लोक असतात या फील्डमध्ये काम करणारे, त्यांच्याकडे घेऊन जावा, त्यांच्याशी भेट घालून द्या, त्यांच्याशी बोलायला द्या आणि कुठंतरी त्या मुलांना कनेक्ट होतं. आत्ता जर विचारलं की तुला काय करावं असं वाटतं तर कन्फ्युज असतात. बरोबर, तुम्ही भेटायला घेऊन गेला आणि समोर बसलं की ज्यावेळी ते बोलतात त्यावेळी त्याला कळते की हां मला हे करायचं. अशा साधारण पद्धतीनं या लाईनवर त्या गोष्टी करणं आवश्यक असं वाटतं. आणि ह्या वयामध्ये सर बघायला गेलं तर काही मुलं आयडॉल एखाद्याला ठरवून असतात की बाबा हा PSI आपल्या गावामध्ये झालाय तर आपण PSI व्हायला पाहिजे, आपण स्पर्धा परीक्षा करायला पाहिजे किंवा आपण डॉक्टर व्हायला पाहिजे, CA व्हायला पाहिजे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही ह्याच्यामध्ये सांगितला. आयडल ही मुलं लहानपणापासून मानत असतात. म्हणजे समजा गल्लीत तुम्ही जसं म्हणला की आपण कोणाची लाईफस्टाईल बघितलेली असते, एखाद्या माणसाला समाजात रिस्पेक्ट मिळत असतो, लोक त्याच्याशी चांगल्या पद्धतीने कनेक्ट असतात, किंवा पै पाहुण्याच्यातलं आपलं कोणतरी असतो की एखाद्या लग्नामध्ये भेटलं तर सगळी त्याला भेटत असतात का, तर त्याचं एक प्रोफेशन असेल किंवा त्याचं काहीतरी वैयक्तिक वलय असेल, तो बिझनेसमॅन आहे किंवा एक चांगल्या ठिकाणी जॉब करतो आहे, गव्हर्नमेंटमध्ये ऑफिसर आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, लॉयर आहे, चार्टर्ड अकाउंटंट काहीतरी असेल, तर ते लहानपणापासून एक सबकॉन्शियस माइंडला म्हणजे अंतर्मनामध्ये काही गोष्टी ह्या स्टोअर होत जातात
की हे म्हणजे चांगलं आहे, हे म्हणजे चांगलं आहे, हे म्हणजे चांगलं आहे. आणि त्याच्यातनं ती मुलांची धारणा होत जाते की नाही मला हे व्हायचं आहे, मला ते व्हायचं, आणि त्यातनं तो एक इंटरेस्ट डेव्हलप होतो. आता हे जरी झालं असलं तरी परत मला त्यात सांगावंसं वाटतं की तुम्हाला समजा तुम्हाला वाटत असलं की मला PSI व्हायचं, तर PSI व्हायचं असेल तर जे PSI झालेले आहेत त्यांना तुम्ही दोघा तिघांना जाऊन भेटायला पाहिजे, त्यांच्याशी बोलायला पाहिजे. तुम्हाला वाटतंय की मला ह्यांच्यासारखं व्हायचं आहे, पण त्यांची चॅलेंजेस काय आहेत आणि ती मी फेस करू शकतो का, माझ्या चौकटीच्या बाहेर जायची तयारी आहे का. आता माझी इच्छा असली मला गावातच राहायचं आहे, PSI म्हणलं की 2-3 वर्षांनी बदली होणार, अख्खा महाराष्ट्र फिरायला लागणार, ही तयारी आहे का. किंवा त्यांचं जे 24 तास कधीही त्यांना कॉल येऊ शकतो, सणासुदीला ते घरात नसतात, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ती तुमची मानसिक तयारी आहे का. किंवा डॉक्टर व्हायचं जर तुम्हाला म्हटलं तर डॉक्टर व्हायचं म्हणलं की फक्त दिसतंय आपल्याला, पण डॉक्टर असलं की ते कधीही त्यांना लोकांसाठी अवेलेबल व्हायला लागतं. तर या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून त्या फील्डमध्ये जरी तुमचं कोण आयडल असतील तरीसुद्धा एक नेहमी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी लक्षात ठेवायला पाहिजे की फील्ड कुठलंही असेल तिथं कष्ट हे असतं. ज्या माणसाला मान आहे, ज्या माणसाला एखाद्या प्रोफेशनमधनं कुठल्याही जॉबमधनं पैसा मिळतो, त्या माणसाला कष्ट आहेत किंवा त्या माणसाला या सगळ्या गोष्टी समोर ताकदीनं सोडवाव्या लागतात. तर हे पण लक्षात ठेवा आणि तशा लोकांशी बोलून कुठंतरी आपण कनेक्ट होऊ शकतो आणि मग निर्णय घ्या. सर, डिप्लोमामधून जर का बघायला गेलं तर डिप्लोमा का करावा असं काय सांगायचं. आता बरीच वर्ष मी ह्या डिप्लोमा इंजिनिअरिंग 10-15 वर्ष झाले मी प्रिन्सिपल म्हणून ह्याच्यात काम करतो आहे. आणि आमच्याकडं लोअर मिडल क्लासची मध्यम वर्गातलीच ही मुलं येत असतात. 2 गोष्टी ह्याच्यातल्या आहेत की हे फील्ड जे आहे डिप्लोमाचं ते तुम्हाला 10वी म्हणजे साधारणपणे वय 16 वर्ष 3 वर्षाचा डिप्लोमा असतो. तुम्हाला 10वीनंतर 3 वर्ष डिप्लोमा केला की 100% नोकरीची तुम्हाला ह्याच्यामध्ये हमी मिळते. ह्याच्या समजा तुम्ही 11-12वी करायचं म्हणलं तर ती परत 2 वर्ष आहेतच, हा ज्याचा त्याचा शेवटी प्रश्न आहे. पण त्या 2 वर्षाची फी जी काय आहे त्या अकॅडमी आणि हे सगळे जी काय फी आहे त्या फीपेक्षा डिप्लोमाची फी त्या मानानं खूप तशी कमी आहे. तुम्ही 19व्या वर्षी म्हणजे 16 आणि 3 वर्षानंतर तुम्ही 19व्या वर्षी नोकरीसाठी इलिजिबल होता आणि नोकरीच्या प्रचंड संधी आहेत. म्हणजे आता बाहेरच्या पुण्या मुंबईच्या कंपन्यांच्या आमच्याकडे रिक्वायरमेंट येतात, लोकल कंपन्यांच्या आमच्याकडे रिक्वायरमेंट येतात की डिप्लोमा असलेली मुलं द्या, तरी पण मुलं ती तिकडे जात नाहीत. आणि दुसरी अनेक गोष्ट त्याच्यामध्ये आहे की समजा तुम्हाला डिग्री करायची इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही 3 वर्षाचा डिप्लोमा केला की डिग्रीच्या 2ऱ्या वर्षाला ॲडमिशन मिळतं. म्हणजे परत डिग्रीची 2रं 3रं आणि 4थं म्हणजे 3 वर्ष आणि डिप्लोमाची 3 वर्ष, 6 वर्षातच तुमची डिग्री पूर्ण होते. तुम्ही 11-12 करून डिग्रीला गेला तर 11-12ची 2 वर्ष आणि डिग्रीची 4 वर्ष, तिथं पण 6 वर्षांनीच पूर्ण होतं. मग इकडं फायदा काय आहे तर मी नेहमी लोकांना असं सांगतो की समजा तुम्ही दसरा चौकात उभा राहिला आणि तुम्हाला तावडे हॉटेलला जायचं आहे, हे तुमचं फिक्स आहे, तर मग इकडं तिकडं उलटं म्हणजे इकडे खांडेकर पंपाकडनं जाऊन तसं वळून जातो किंवा इकडे शाहू टॉकीजकडे जातो, बिंदू चौकांना खाली जातो, असं उलटं जाण्यापेक्षा सरळ जावं ना. म्हणजे दसरा चौकात असेल तर तुम्ही व्हिनस कॉर्नर CBI स्टँड करून कावळा नाका गेला की परत तुम्ही डायरेक्ट जाऊन तावडे हॉटेलला पोचणार, हे तुमचं डिसायडेड आहे. त्यामुळं अनेक महत्त्वाची गोष्ट असते की डिप्लोमामध्ये हा 70% अभ्यासक्रम तुमचा इंजिनिअरिंगचा डिग्रीच्या कम्पॅरेटिव्हली हा पूर्ण झालेला असतो. त्यामुळं ते करणं सोपं असतं. आणि दुसरी अनेक त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते की तुम्ही डिप्लोमा केला की डिप्लोमाची एक डिग्री तुम्हाला मिळते, डिप्लोमा झाला म्हणून. त्यानंतर डिग्री केली ती अनेक डिग्री मिळते. म्हणजे 2 डिग्रीवाला आणि प्रॅक्टिकल नॉलेज असला माणूस जर एखाद्या इंडस्ट्रीला मिळाला तर ते लोक चांगल्या पद्धतीने प्रिफर करतात, असं त्यामध्ये माझं मत आहे. त्यामुळे मुलांचा खूप ओढा हा गेल्या काही वर्षामध्ये हा डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये आहे असं 100% दिसतं. कोल्हापूरचा जर तुम्ही विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने इंडस्ट्री आपल्याकडे डेव्हलप व्हायला, म्हणजे 2-3 आपल्याकडं चांगल्या MIDCs आहेत, तिथं पण ही मॅनपॉवर लागत असते. त्यामुळे मुलांचा ओढा आहे आणि चांगल्या पद्धतीचं पालकांचं सुद्धा या सगळ्या गोष्टीला प्राधान्य, असं माझं एक ऑब्झर्वेशन यामधलं आहे. बऱ्याच पालकांचा असा सर समज आहे की डिप्लोमा करायचं झालं, कोल्हापूरमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं झालं तर तिथलं राहण्याचा, जेवणाचा, खाण्याचा सगळा खर्च, त्यासोबतच डिप्लोमा करत असताना कॉलेजची फी आणि इतर खर्च, अकॅडमिक खर्च हा कुठंतरी माझ्या खिशाला परवडणारा नसणार आहे आणि त्याच्यामुळे मुलगा गावातच 10वी-12वी इथं जवळच्या कॉलेजमध्ये करू दे, अशा पद्धतीचा एक समज राहतो. तर खर्चाकडनं डिप्लोमा किंवा डिग्री हे शिक्षण, उच्च शिक्षण आहे ते खर्चाकडून परवडणारं नाही असं. तुम्ही ही महत्त्वाची गोष्ट सांगितली. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की मध्यमवर्गीय लोक काही नोकरी कुठेतरी प्रायव्हेट नोकरी करत असतात किंवा
शेतकरी असतात. तर माहितीचा अभाव असतो किंवा मुलं पण ती माहिती घ्यायचा प्रयत्न. आम्ही वर्षभर या सगळ्या गोष्टी सांगत जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता कुठल्याही तुम्ही साध्या इंग्लिश मिडियम शाळेला जरी घ्यायला गेलात तर आता 60-70 हजारापासून 1 लाखापर्यंत फी असते वर्षाची. ह्याच्या उलटं तुम्ही डिप्लोमा कॉलेजला बघितलं तर 50-60 हजार रुपयेच फी आहे. तर आमची तर फी 50,000 रुपये. मग आता ही 50,000 रुपये पूर्ण विद्यार्थ्याला वर्षाला भरायला लागते का, तर ती पण भरायला लागत. तर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असला तर गव्हर्मेंट तुम्हाला ऑलमोस्ट त्या फीच्या 50% तुम्हाला स्कॉलरशिप देत, म्हणजे 25-26 हजार रुपये वर्षाला फी बसते. SC आणि ST कास्टमध्ये तुम्ही असला की तुम्हाला फी भरायला लागत नाही. वरून आणि तुम्हाला 8-10 हजार रुपये वर्षाला मेंटेनन्स अलाउन्स म्हणून गव्हर्मेंट देतं. मग त्यात परीक्षा फीचे पैसे गव्हर्मेंट भरत, म्हणजे तुमचं ते सगळं बाकी त्याच्यातनं नील होऊन जातं. OBCमध्ये असेल तर परत तुम्हाला 50% स्कॉलरशिप मिळते. म्हणजे साधारण तुम्ही विचार करायला जर गेला OBC किंवा ओपन प्रवर्गात असला तर 25-26 30 हजार रुपये फी, आणि SC STमध्ये असलं तर तुम्हाला फीच नाही. अशी या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या फीची एकदम सोपं आणि अगदी कमी फीमधलं हे शिक्षण आहे, असं माझं त्यामधलं ऑब्झर्वेशन आहे. त्याच्या पुढे जाऊन आता ग्रामीण भागातल्या मुलांनी समजा जर कोल्हापूर येऊन राहायचं म्हटलं तर ते परवडणार कसं. आता आज आमच्याकडे गगनबावड्यातली मुलं आहेत, राधानगरी तालुक्यातले आहेत, शाहूवाडीतले आहेत, पन्हाळा तालुक्यातले आहेत. तर ही मुलं येतात कशी, तर SC कॅटेगरीतल्या आणि ST कॅटेगरीतल्या मुलांच्यासाठी महाराष्ट्र शासनाची बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे. तर त्या योजनेमधनं वर्षाला ह्या वसतिगृहात राहण्यासाठी 48,000 रुपये दिले जातात वर्ष. म्हणजे 10 महिन्याचं तुम्ही जर कॉलेज पकडला तर 5,000 रुपये महिन्याला मिळतात. ही एवढे पैसे ह्याच्यातनं वसतिगृह आणि ह्याच्यासाठी म्हणजे त्या स्वाधार योजनेतून मिळतात. तुम्ही जर दुसरं ओपन कॅटेगरीचा जर तुमचा विचार त्याच्यामध्ये करायला गेला तर कॉलेजपासून 15 किलोमीटरच्या बाहेरची जर विद्यार्थी असेल आणि अल्पभूधारक किंवा नोंदणीकृत मजूरचा दाखला असेल त्यांच्या वडिलांचं, तर शासन त्या केसमध्ये वर्षाला 20,000 रुपये देत, म्हणजे महिन्याला जवळ 2,000 रुपये मिळाले. समजा हे दोन्ही दाखले तुमच्याकडे नाही आहेत तर या केसमध्ये फक्त उत्पन्नाचा दाखला हा 1 लाखाच्या आतला असला, तर हा जनरली या मध्यमवर्गीय लोकांचा असतोच. 1 लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला फक्त तुमचा असला तर वर्षाला 8,000 रुपये शासनाकडून तुम्हाला मिळत. म्हणजे त्यात तुमची बऱ्यापैकी राहायची खायची ही सोय होऊन जाते. आणि ह्याच्या पलीकडं आर्थिकदृष्ट्या आणि जर काही गोष्टी तुम्हाला म्हणायच्या असतील तर त्या केसमध्ये खूप बँका आहेत अशा की ज्या एज्युकेशन लोन देण्यासाठी पुढे आलेल्या आहेत. त्यामुळं थोडासा त्याचा अभ्यास केला आणि मी बघायचं सांगितलं की कम्फर्ट झोन आपण ठरवून गेलो असतो, त्याच्यात जरासं बाहेर गेलं यश कुठं असतं तर ह्या कम्फर्ट झोनच्या किंवा ह्या चौकटीच्या बाहेर असतं. त्यामुळं पालकांनी त्याची माहिती घ्यावी. आता सुदैवानं या सगळ्या गोष्टी पोचायला लागलेत लोकांपर्यंत, कारण आम्ही ऑब्झर्व करतो. मगाशी जसं तुम्हाला मी या आजूबाजूच्या तालुक्यातल्या लोकांचं मी सांगितलं तशी मुलं येत आहेत, किंवा अगदी इकडं जालना, बीड, उस्मानाबाद, सांगोला इकडची मुलं पण कोल्हापुरात ही येऊन शिक्षण घेतात. त्याचं कारण म्हणजे या सगळ्या गोष्टींनी ही अफोर्ड करू शकतात लोक, असं त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. पुढे सर त्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा केल्यानंतर संधी काय काय उपलब्ध होतात? डिप्लोमा तुम्ही केला 3 वर्षाचा, म्हणजे 16 वर्ष तुमचं, त्यानंतर 3 वर्ष म्हणजे 19व्या वर्षी तुम्हाला 100% नोकरीच्या संधी ह्याच्यामध्ये आहेत. आता आमच्या पॉलिटेक्निकमध्ये डी वाय पाटील पॉलिटेक्निकचा तुम्ही विचार केला तर दरवर्षी आमच्याकडे चांगल्या चांगल्या कंपन्या ह्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी इथे येतात. मग आता त्याच्यामध्ये टाटा मोटर्स आहे किंवा बजाज आहे, भारत फोर्ज आहे किंवा कमिस इंडिया लिमिटेड ह्या पुण्यातल्या कंपन्या आहेत. कोल्हापुरातल्या पण बऱ्याचशा ज्या MIDCतल्या कंपन्या आहेत त्या आहेत, किंवा बांधकाम व्यावसायिक जे आहेत त्यांना सिव्हिलच्या कन्स्ट्रक्शन लाईनमधली ह्याच्यासाठी मुलं लागत असतात. आता यावर्षी आमच्याकडे असणारी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची 2 मुलं दुबईमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. म्हणजे ऑनलाईन त्यांनी ते रिक्वायरमेंट होती म्हणून इंटरव्ह्यू ऑनलाईन दिला आणि 10 लाखाचं डिप्लोमा पूर्ण झालेल्या मुलाला वर्षाला 10 लाखाचं त्यांना पॅकेज ह्या गोष्टीमध्ये मिळालं. त्याच्यानंतर तुम्ही छोटा जर बिझनेस सुरू करायचा, म्हणजे आता आम्ही पण त्या मुलांनी फक्त डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर नोकरीच करावी असं म्हणत नाही, तर तो एक चांगला बिझनेसमन होऊ शकतो, एंटरप्रेनर होऊ शकतो. तर या 3 वर्षाच्या काळामध्ये तो ॲप्रोच त्यांच्यात डेव्हलप व्हावा यासाठी आपण एंटरप्रेनरशिप अवेअरनेस, म्हणजे काही इंडस्ट्रियलिस्टनं बोलवणं, बिझनेस कसा सुरू करावा लागतो, बँकांची लोन देण्याची प्रोसेस काय असते, बिझनेस चांगल्या पद्धतीने तुम्ही कसा पुढे चालू शकता, त्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतात, हे ज्यावेळी एखादा कष्टातून पुढं आलेला किंवा समजा लिगसी असलेला जरी माणूस आला आणि त्यांनी ह्या गोष्टी जर सांगितल्या तर मुलं त्या गोष्टीकडे सुद्धा वळणार आहेत. किंवा गव्हर्नमेंटच्या अपॉर्च्युनिटीत पण डिप्लोमा तुम्ही केला, तर मेकॅनिकल केलं तर ARTOची एक्झाम दिली येते, जलसंपदा विभागाच्या जे इरिगेशन डिपार्टमेंटच्या एक्झाम तुम्हाला देता येतात, त्यानंतर PWDचे देता येतात, त्यानंतर MSCBच्या एक्झाम्स देता येतात. प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्याच्यामध्ये जॉब आहेत. दुसरी आता नवीन आणि त्याच्यामधली पुढची गोष्ट अशी झाली आहे की
AICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशननं वर्किंग प्रोफेशनल्स ह्यांच्यासाठी एक नवीन विषय आणला आहे की समजा मी डिप्लोमा केला आणि एखाद्या कंपनीमध्ये मी नोकरी करतो आहे, तर मी आठवड्यातनं एखादा दिवस येऊन परत मी डिग्री करू शकतो. वर्किंग प्रोफेशनलसाठी सेपरेट एक डिग्री कॉलेजांना डिव्हिजन 30ची द्यायचं हे धोरण AICTEनं आणले. त्यामुळे मी नोकरी करायला लागलो आहे आणि नोकरी करत करत ऑफिशियली मी माझं अपग्रेडेशनसुद्धा करू शकतो. ही स्कीम आले, त्यामुळं त्याचासुद्धा बऱ्याच म्हणजे आमच्या इथं खूप विद्यार्थ्यांनी ह्याच्यापूर्वी पण बाहेरच्या विद्यापीठामध्ये ते करू देते. आता परत चांगल्या मान्यताप्राप्त कॉलेजेसमध्ये सुद्धा ही अपॉर्च्युनिटी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध निश्चितपणे झालेलं आहे. त्यामुळं वयाच्या 19व्या वर्षी नोकरीची सुवर्ण संधी असणारं जर कुठला अभ्यासक्रम असेल तो डिप्लोमा इंजिनिअरिंगचा आहे, असं माझ्या मी अनुभवातून सांगतो. बरोबर. तर खरंच चांगल्या पद्धतीने सर आपण याची माहिती दिलेली आहात. तरुणांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना शेवटचा संदेश काय सांगतो? मी मगाशीपासून 2-3 गोष्टी सांगतो की कुठलाही यशाला शॉर्टकट हा नसतो. तुम्हाला यश मिळवायचं असेल तर 2-3 गोष्टी करायला लागतात. कष्ट, कष्ट आणि कष्ट. म्हणजे तुम्ही कष्ट केलं की 100% तुम्ही पुढे जाणार. आता तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये गेलात तर तुमच्याकडं कुठला तरी एक एक्सलन्स असायला पाहिजे, तुमच्याकडे कुठलं तरी स्किल असायला पाहिजे. तुमच्याकडं जर स्किल असेल तर लोक तुम्हाला शोधत येतात. आपण एका बाजूला म्हणतो की नोकऱ्या नाहीत, पण दुसऱ्या बाजूला चांगले स्किल असणारे लोक नाहीत, हा पण त्याच्यातला एक विषय आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्यासाठी थोडंसं स्वतःवर काम करायला लागतं की तुम्ही प्रत्येकाने एक आपली एक चौकट ठरवून घेतली असते की मला हे जमणार नाही, हे येत आहे. यश कुठं असतं मी परत सांगतो की जो कम्फर्ट झोन असतो, सक्सेस इज ऑलवेज बियॉन्ड दॅट कम्फर्ट झोन. त्या चौकटीच्या बाहेरच यश असतं. त्या मी जे सांगायला लागलो हे अभ्यास केला तर लक्षात येईल की ही लोकं जी मोठी मोठी सक्सेसफुल झाले आहेत ते काय झालं तर त्यांनी कष्टाची तयारी ठेवली, अभ्यासाची तयारी ठेवली, स्वतःमध्ये एक्सलन्स हे केला आणि ऑलवेज ट्राय टू इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ. म्हणजे स्वतःमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे काय करणं, पैसे ठेवायचे नाहीत. तुम्ही पुस्तकासाठी पैसे खर्च करायला पाहिजे, नवीन वाचायला पाहिजे, नवीन गोष्टी शिकायला पाहिजे, स्वतःला अपग्रेड ठेवायला पाहिजे. ह्या जर सगळ्या गोष्टी केल्या तर ह्या सगळ्या ग्लोबलायझेशनच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये निश्चितपणे तो विद्यार्थी ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकतो. तर DY पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके सर यांच्यासोबत आता आपण संवाद साधलेला आहे. करिअर कसं निवडायचं, कोणत्या पद्धतीनं पालकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे याचं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.